तुमचा नेमका कुठल्या प्रकारचा लघुउद्योग आहे? म्हणजे कसं आहे की तुम्ही आम्हाला जी सविस्तर माहिती सांगाल ना, त्याने तुम्हाला पुढची प्रोसेस समजायला आम्हाला सोपं जाईल. माझा पापड, लोणची, मसाले बनवण्याचा उद्योग आहे आणि काही जेवणाच्या ऑर्डरही पण मी घेते, डबे बनवते. आणि आता मागे काही दिवसांपूर्वीच यांच्या ऑफिसमध्ये एक ऑर्डर केली जेवणाची. सगळ्यांना खूपच आवडलं माझं जेवण. आणि त्याच्या आधी एक मसाल्याची ऑर्डर केली, जरा मोठी ऑर्डर होती पण चांगली पार पाडली. वा राधिका, छान प्रयत्न आहे. आता ह्या लघुउद्योगासाठी नेमकं किती कर्ज हवंय ते आधी आपल्याला नोंदवावं लागेल. हां, म्हणजे त्याच्याकरता तू काय काय टार्गेट्स, कधी कधी कशी कशी कंप्लीट केलीस, त्याचं सगळ्याचं आपल्याला रेकॉर्ड करायला लागेल. हां हा नाही, मग गुप्ते भाऊंनी तो हिशोब वगैरे सगळं तयार करून त्याच्या पावत्या वगैरे ते सगळं माझ्याकडे दिलेलं. हां, ते सगळं ह्या आपल्याला कर्जाच्या फॉर्म सोबत जोडायचं. बरं. हां, हा एक कर्जाचा फॉर्म. हां. हा पण याच्यासारखा सोपा आहे, मी समजावून सांगते. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालंय का? हो, होऊन राहिलं. पण आता नेमकं कर्ज कुठल्या पद्धतीचं आहे ते नाही समजून राहिलं मला. कारण ते मी तुम्हाला सांगितलंच नाहीये ना. आता तुम्ही मसाले बनवण्यासाठी उपकरणं वापरता. हां, म्हणजे त्यासाठी टर्म लोन आणि खेळत्या भांडवलासाठी तुम्ही कॅश क्रेडिटसाठी अप्लाय करायचा. आता हा फॉर्म तुम्ही घरी न्या. हां, त्यासाठी जी काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ती याला जोडून ठेवा. मी हे सगळं कलेक्ट करायला कोणाला तरी घरी पाठवते. नाही तर असं करते, मीच येते. मॅडम तुम्ही स्वतः येणार? त्यात काय हरकत आहे? म्हणजे असं लोन देण्यासाठी आम्हाला साईट व्हिजिट तर करावीच लागते ना, आणि मलाही ते सोयीचं पडेल. आणि तुमच्या सोयीसाठी आमची बँक रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करते. इथे बँकेत येऊन खूप समाधान वाटलं, खूपच बरं वाटलं. गुप्ते भाऊंनी अगदी योग्य ठिकाणी पाठवलंय मला. तुमच्या बँकेत माझ्यासारख्या महिलांसाठी इतक्या चांगल्या योजना आहेत. खरंच खूप बरं झालं, माझं काम झालं ते. मॅडम तुमचे खूप खूप आभार. जेनी, येस. आत्ताचा आता आपला तो नेहमीचा आहे ना टेलिस्कोप वाला, बायनॅक्युलर्स वाला फोटोग्राफर कोण आपला रेग्युलर? रॉकी. रॉकीला आत्ताचा आता फोन. एनिथिंग इम्पॉर्टंट सर? Oh, it's the most important thing in the world. फॉर व्हॉट सर? गुरु स्वतःचा फोटो सेशन करणार. व्हॉट? हा, तो गुरु ना स्वतःचा पोर्टफोलिओ बनवणार आहे. सर व्हाय? ज्याने तुला दिसत नाहीये, मी हसतोय म्हणजे मी चिडलोय, आणि मी चिडलोय म्हणजे माझा मनात राग आहे. मी डिप्रेशन मध्ये असतो, मी रागात असतो, तेव्हा मला खावंसं वाटतं. आत्ताचा आत्ता रघुला सांग माझ्यासाठी 4-5 नाही 6 वडापाव सांग. सर 7 वडापाव सांग. सर प्लीज कूल डाऊन. सर तुम्ही पाणी घेता का प्लीज? घ्या. सब बसता का तिथे? नो फाईन. नीट सांगाल कसं काय झालं? हा, गुरु अथर्व सोबत फोटो सेशन करणार आहे आणि वहिनी नसणार आहे सोबत, पण शनाया असेल. शनाया म्हणे अथर्वला सांभाळणार आहे. दॅट्स हायली इम्पॉसिबल सर. तिला ॲलर्जी आहे मुलांची. पण गुरुला जर 8 दिवसात वहिनींकडनं डिवोर्स मिळणार असेल तर शनाया ही नौटंकी नक्कीच करू शकते. आय एम लिटिल कन्फ्युज्ड सर. मला काही टोटल लागत नाही आहे. शनाया, अथर्व, डिवोर्स, फोटो सेशन. सर नीट सांगाल का प्लीज? जेव्हा मी अथर्वला सांभाळतोय ॲज अ रिस्पॉन्सिबल फादर, कम्प्लीट मॅन ऑफ द इयर या टायटलसाठी आता मी एलिजिबल आहे. आम्ही आठवडाभर अथर्वला जर नीट सांभाळलं तर राधिका डिवोर्स पेपरवर सह्या करणार आहे. व्हॉट? कळलं का फोटो सेशन करायचं आहे गुरुला? कम्प्लीट मॅन ऑफ द इयरची तयारी चालू आहे आणि घरात वहिनीकडनं डिवोर्स घेण्याची तयारी पण चालू आहे.
Oh God. Poor Radhika ma'am. What she must be going through. आधीच गुरु सर दूर गेलेत, आता अथर्व पण जाणार. She must be so worried about him. त्यांना किती काळजी वाटत असेल अथर्वची. जेनी, एक गोष्ट नक्की आहे, अथर्वला गुरु आणि शनाया सांभाळू शकत नाहीये. पण या सगळ्या कंडिशन मध्ये अथर्वच्या मनात काय चालू आहे, त्याला काय वाटत असेल, ह्याचा विचार कोणीच करत नाही. Advertise in market where cash does not make such a difference with 60% of काय गंमत आहे ना. एरवी इंग्रजीच्या अभ्यासाला बसले आणि काही चुकलं तर एक तर नानाजी तरी ओरडायचे, नाही तर अथर्वने. आता निहा येण्याचा तर काही प्रश्न नाही आणि नानाजींना वेळ नाही. आणि अथर्व हॅलो भक्ती मिस, राधिका बोलून राहिली. हा राधिका ताई, अहो अथर्वला टिफिन दिला नव्हता पण त्याला पैसे दिले होते बाहेरून खाण्यासाठी. पैसे म्हणजे तिने टिफिन दिलाच नाही. हो ना राधिका ताई, तुम्हाला माहिती आहे ना शाळेत टिफिन कंपल्सरी आहे म्हणून. हो ना मॅडम, आता मी तरी काय करू. पुन्हा असं नाही होणार. मी स्वतःच येईन अथर्वचा टिफिन घेऊन. सॉरी. अहो सॉरी काय, आणि मी अथर्वच्या मावशीसारखीच आहे की नाही. मी दिला त्याला आज डबा आणि त्याने खाल्ला सुद्धा. मुलांचं कसं असतं ना, ते खूप खेळतात आणि मग त्यांना खूप भूक लागते, मग एका वडापावने थोडीच भागणार आहे त्यांचं. नाही ना, तुम्ही आहात म्हणून बरं आहे. नाही पण उद्यापासून असं नाही होणार. हा, मी स्वतः येईन टिफिन घेऊन. तुम्ही काळजी नका करू. आता तर काय तुम्हाला सगळं माहितीच आहे. अथर्व समोर बाबांकडे. नाही बरोबर आहे, डब्याऐवजी पैसे नाही येणार तर मग काय होणार. आणि ती शनाया तरी तिच्या हातचं बनवून कुठे खाते. पण राधिका ताई, तुम्ही काय काळजी करू नका. हा, मी अथर्वसाठी आता रोज डबा आणत जाईन. बर, नाही तुम्ही आहात म्हणून काळजीच भेटली. हा मॅडम, आणखी एक सांगायचं होतं. हा बोला ना. काय, अथर्वला बसवरती घ्यायला मी सध्या येऊ शकत नाही ना. तुम्ही फक्त तो ज्या बस मधनं येतो तिथल्या दादांना सांगून ठेवाल का, तर थोडं त्याच्याकडे लक्ष द्या म्हणून. तुम्ही काही काळजी करू नका, मी सांगेन. हा, थँक्यू. तुम्ही तर खूपच मदत करून राहिल्या. राधिका ताई, आज रेवती शाळेत आलेल्या नेहाला न्यायला, पण अथर्वला न घेताच गेल्या त्या. नाही म्हणजे सॉरी मी असं विचारतेय, पण तुमचं आणि रेवतीचं अजून पॅचअप नाही का झालं. कारण त्यांचा राग आज जाणवला मला. हो ना, नाही गेलाय तिचा राग. पण मॅडम, तिला थोडा तर वेळ द्यायला लागेलच ना. पण मला खात्री आहे ती लवकरच माझ्याशी बोलायला लागेल. आय एम वेटिंग फॉर दॅट डे. डोंट वरी, होईल सगळं नीट. हा, हो. मी ठेवते आता. बाय.